तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज पूर्ण डिटेलमध्ये घेऊन व्हिडिओ आलोय मी तुमच्यासाठी. जर तुम्हाला फोटोशॉपमध्ये फक्त टूल्स वगैरे माहीत असतील आणि डिझाईन बनवायला प्रॉब्लेम होते तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार की तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता, परत कुठून डाउनलोड करू शकता भारी भारी बॅकग्राऊंड, PNG मटेरियल वगैरे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला, तर आज आपण परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आणि यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही बॅनर कसा बनवू शकता. समजा ॲनिव्हर्सरी असेल किंवा बायकोचा बर्थडे असेल किंवा तुमच्या नवऱ्याचा वगैरे आपण जे बॅनर बनवतो तर ते तुम्ही कसे बनवू शकता. मी आजच बनवलं होतं एक आणि मी स्टेटसला टाकलं होतं, तर खूप जणांना आवडला. तो मला दादा व्हिडिओ घेऊन या आपल्या यूट्यूब चॅनलला, तर मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या टाईपमध्ये आपण काही बॅनर बनवलं होतं. ह्यामधलं मी खूप गायब केले, म्हणजे नाही का आता ह्यामध्ये मी नाही का म्हणजे खूप जण म्हणले की नाही का दादा तू बॅकग्राऊंड कसं बनवलं काय कसं नाही का. तर ह्यामध्ये मी असं हर्ट पण टाकलं होतं साईडून, ते पण मी काढलेले. मेन आपण बॅकग्राऊंड आणि कसं हे केलं त्यावर आपण बघणार आहे पूर्ण डिटेलमध्ये नाही का. परत तिथं एक कॅप्शन होतं, म्हणजे तेच कॅप्शन वगैरे मी काढलेलं आता, कारण आपल्याला परत बनवायचं स्टेप बाय स्टेप नाही का. तर तुम्हाला एक सांगतो, तर खूप जणांचा प्रॉब्लेम आहे दादा बॅकग्राऊंड कुठं आपल्याला चांगले भेटतील. तर हे जे पिंटरेस्ट म्हणून जी वेबसाईट आहे तर इथं तुम्ही लॉग इन करून ना इथं तुम्हाला खूप भारी चांगले असे टेक्चर भेटणार आहे. परत असे कडक असे बॅकग्राऊंड पण भेटणार आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या समोर, आता मी दाखवतोय मी तुम्हाला सर्व. तर खूप जे ग्राफिक डिझायनर आहे ते ह्याचा वापर खूप करतात. परत PNG मटेरियल डाउनलोड करण्यासाठी इथं PNG विंग म्हणून आहे, इथं पण तुम्हाला खूप सारे PNGमध्ये नाही का बॅकग्राऊंड वगैरे भेटणार आहे, शेप वगैरे. परत इथं क्लीन PNG म्हणून इथं पण तुम्हाला PNG भेटणार आहे. म्हणजे मी माझं सांगतो, मी ह्या दोन वेबसाईटवरनं PNG डाउनलोड करतो आणि जर मला एखादी समजा PNG नाही भेटली तर मी डायरेक्ट पिंटरेस्टवरून ना सर्च करून त्याला पेन टूलने कट करून यूज करतो. बघा इथं खूप असं भारी भारी इमेज तुम्हाला HD मध्ये भेटणार आहे. तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे आणि मग तुम्हाला डाउनलोड करता येणार इथले. तर आता आपण चलू स्क्रीनवर आणि बघूया साईज किती घेतली होती. तर मी तर फाईलमध्ये जाऊन न्यू डॉक्युमेंट घेतो. तर इंचेसमध्ये आपण याला जी रुंदी आहे तरी 10 घेतलेली आणि उंची पण 10 घेतलेली, म्हणजे 10 बाय 10ची, आणि रिझोल्युशन 300 घेतलेले. कारण आपल्याला व्हॉट्सअपसाठी पाहिजे म्हणून आपल्याला क्वालिटी पण पाहिजे, आपल्याला प्रिंट वगैरे करायचं नाही. प्रिंट असतं तर आपण CMYK मध्ये घेतलं असतं. तर आपण RGB मध्येच घेऊन रिझोल्युशन 300 घेतो आणि 10 बाय 10चं साईज घेऊन त्याला क्रिएट करतोय. तर आपली ही साईज झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, हे बघा हे बॅकग्राऊंड आहे. हे बॅकग्राऊंड पण मी पिंटरेस्टवरनंच घेतलेले. तुम्हाला तिथं खूप बॅकग्राऊंड भेटतील. फक्त या बॅकग्राऊंडवर मी थोडं काम केलेलं आहे. आता मी कसं आहे, कधी कधी मी सिंगल बॅकग्राऊंडवर काम करतो किंवा 2-4 बॅकग्राऊंड मिक्स करून ना एक चांगलं बॅकग्राऊंड बनवतो. तर आता मला बनवायची गरज नाही लागली कारण मी सिंगलवरच काम चालवून घेतलेलं. तर हे घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तर माहिती आहे Ctrl+ने आपण झूम करू शकतो, मायनसने झूम आउट करू शकतो, आणि Ctrl+T याची साईज पण वाढू शकतो इथून अशी किंवा अशी इथून. तर ह्याला बरोबर असं फिट करून घ्यायचं. त्यानंतर ह्याला आपण थोडा फिल्टरमध्ये जाऊन ना, ब्लरमध्ये जाऊन ना थोडं ब्लर करणार आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या मी कुठं काय काय करतोय. तर ह्याला थोडं ब्लर करायचं आहे. 30 ठेवूया आपण. या टाईपमध्ये ठेवलं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर टेक्स्ट ॲड करून ना त्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचं आहे, जसं मी इथं दिलं होतं. आता हे मी रिमूव्ह करून टाकतो कारण आपण घेतलेलं याला. हे पण इफेक्ट कसा द्यायचा नंतर तुम्हाला मी सांगेन. हे जो रेटेड आलं ना त्याचाच इफेक्ट येतो. तर आता हे बायको जे आपण टाकलेलं आहे तर हे आपण इथं ॲड करणार आहे. आता खूप जण म्हणतात दादा तुझ्याकडं DJ फॉन्ट आहेत, आणि आता कसं मला परमिशन बी नाही द्यायला, मी देऊ पण नाही शकत. तर आपण आज DJ फॉन्टच्या जागे ना आपण श्रीदेव फॉन्ट वापरून बघू कशी डिझाईन होते आपली. तर आपण जे बायकोला यूज केलेला फॉन्ट आहे तो पण आपण, तर मी सर्वात पहिलं इथं जाऊन बायको सर्च केलेले किंवा आपण श्रीदेवच घेऊ, तर याला कन्वर्ट करूया आपण. तर तुम्ही कन्वर्ट कसं करणार ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवला आहे आणि आता पण तुम्ही बघणार आहे मी कसं करतोय. तर मी सर्वात पहिले तर टाईप करून घेतलं श्रीदेवमध्ये, आता कन्वर्ट करणार. आता मी ते कॉपी केलेलं आहे. आता मी युनिकोड दिसते नाही तर इथं तुम्हाला ते पेस्ट करायचं आहे. तुम्ही असं करून पेस्ट करू शकता किंवा डायरेक्ट शॉर्टकट की Ctrl+V करू शकता. तर आता इथं पेस्ट झालं आहे, मी ॲरो केलं इकडं. आता इथं झालेलं आहे बघा, म्हणजे कन्वर्ट झालेलं आहे आपल्या श्रीदेवमध्ये. तिथून फक्त कॉपी करणार आहे मी
आणि तुम्हाला अजून एक सांगतो, लेअर लॉक करत चाला नाही का आपण जे इमेज लावले, कारण कधी कधी असं थोडं हल्लं ना का साईडला असं होतं, कळत नाही आपल्याला. जास्त लेअरवर काम केलं तर कधी कधी थोडं ना कसं राहते पट्टी साईडला, तर त्यामुळं लॉक करत चाला आणि एकदा बघत चाला बरोबर लावले का आपण. तर याला लॉक करू. टेक्स्टमध्ये जाऊन नाही तर टेक्स्ट ॲड करायचा. आता आपल्याला कंट्रोल V करतो, आपण जे कॉपी केले ना ते. आता आपण इथून किंवा इथून पण तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करू शकता. मी इथून का करत नाही, कारण मला इथं दिसत नाही, मग मला असं करावं लागेल नाही का, साईडला जाऊन असं साईडला जाऊन करावं लागेल. पण मी काय करतो, इकडूनच यूज करतो नाही का. तर तुमच्या इथं हे नसेल तर तुम्ही विंडोजमध्ये जाऊन इथून घेऊ शकता बघा. असं क्लिक आहे का बघायचं इथं, तर इथून घेऊ शकता. तर मी डबल क्लिक करतो आणि इथून श्रीदेव सर्च करतो असं. आता ह्यामधला आपण साधाच फॉन्ट बघा, हावाला फॉन्ट घेऊया. किती नंबरचा हा फॉन्ट आहे, 0728 वाला फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. तर घेतला, त्याला पूर्ण ब्लॅक कलर द्यायचा आपल्याला. डबल क्लिक करायचं, इथं जाऊन ब्लॅक कलर द्यायचा. पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय मी, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल. तर पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय, लक्ष द्या. तर बायको आपण इथं टाकलेलं आहे, तर ह्याची साईज वाढून घेऊया. तर आपण ह्याला आता डुप्लिकेट करायचे. तुम्ही कंट्रोल J पण डुप्लिकेट करू शकता. हे बघा, आपण कंट्रोल J केले, पण तसं न करता तुम्ही काय करायचे, अल्ट दाबून ना पहिलं मूव टूलवर क्लिक करायचे. इथं मूव टूल आहे आपला, जेणे आपण मूव करतो इकडं तिकडं नाही का. तर ह्याला अल्ट दाबून असं कॉपी करून घ्यायचं आणि ह्याची साईज वाढवायची तुम्हाला थोडी, अजून वाढू शकता तुम्ही ह्या टाईपमध्ये. ओके. तर आता परत वरचं कॉपी करायचं, इथं लावायचं असं. परत इथून कॉपी करायचं, तुम्हाला पाहिजे तिथं लावा, आपण नंतर करूया नीट सर्व. तर आता हे इथं लावूया किंवा इथं लावूया असं. आणि हे मोठंवालं घेऊया आता आपण इथं लावायला, छोटंवालं घेऊया. असंच करायचं तुम्हाला सर्व. इथं पण घेऊया असं. तर आता काय करायचं, सर्व लेअर आहेत ना, आता समजा इथून चालू केलं तर आपण, तर खाली खाली घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण सर्व केलेलं आहे. शिफ्ट दाबून इथं क्लिक करायचं, ऑल ग्रुप्स करा तरी चालणार आहे, किंवा मर्ज करून टाका कंट्रोल E करून. तर आपण मर्ज करायचं का, तर नको, आपण ग्रुप्सच करू, नंतर आपल्याला वाढवता येऊ शकतं नाही का. तर ग्रुप्स केलेले. तर आता मासवर क्लिक करा, इथून ब्रश घ्या आणि सॉफ्ट ब्रश घ्यायचं इथून. आता इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक आहे, तर आपलं इरेज होणार इथं बघा सर. तुम्हाला वाटलं जास्त इरेज झालं तर इथं परत व्हाईट घ्यायचं, गेलेलं परत येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला घालवायचे म्हणून ब्लॅक घेतो. इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक आहे, ऑपोजिट आहे, लक्षात ठेवा. तर मी थोडंसं मारतो असं, आणि ऑपोसिटी कमी करू आपण. साईज वाढून घेऊया आपण याची अशी. झालं. ऑपोसिटी अजून कमी करा तुम्हाला पाहिजे तशी, जास्त ना, आपलं थोडं दिसून द्यायचं फक्त. झालं. तर ह्यानंतर काय करायचं, आपल्याला हे ॲड करायचं याच्यावर. मी डायरेक्ट इथून असं घेतलेलं आहे. तुम्ही याला कंट्रोल + स्मार्ट ऑब्जेक्ट करा वाटलं तर नाही का, म्हणजे कसं क्वालिटी जाणार नाही तुमची. म्हणजे किती छोटं केलं तरी काही फरक नाही पडणार त्याने. असं ॲड करून घ्यायचं आणि ओव्हरली दाबायचं इथं, किंवा अजून बघा तुम्हाला कुठलं चांगलं वाटतंय. आपण ओव्हरली देऊन ना ब्रश मारणार आहे. पहिले जी ऑपोसिटी कमी करून घेणार आहे आपण, हे बघा असे ऑपोसिटी कमी करून घ्यायची. इथून अल्ट दाबून मास्क करायचा, साईज वाढवायची ब्रशची. इथं ब्लॅक आहे, इथं पण ब्लॅक आहे, काहीच होणार नाही. इथं व्हाईट पाहिजे ना आपल्याला. आणि अजून एक सांगतो, इथं व्हाईटच्या जागी दुसरा कलर असेल ना, समजा इथं पूर्ण व्हाईट घेण्या अगोदर तुम्ही थोडा जरी असा घेतला ना तरी तुमचं पूर्ण इरेज नाही होणार आहे. त्यामुळं पूर्ण व्हाईट घेत चला आणि जिथं जिथं पाहिजे असं मारायचं साईडवर. आणि थोडं आपलं ना डार्कनेस येते ना, थोडं डार्क बघा तुम्ही बघू शकता, किंवा ह्याला तुम्ही थोडं ब्लर पण करू शकता. बघा झालं ब्लर. अजून मारू शकते तसं. इथं पण मी तेच केलं होतं का, तुम्ही तर बघते स्क्रीनला, तर तेच मी तुम्हाला दाखवत वाटलं खाली.
हे बघा इथं दिसलं का. तर हे झाले. आता आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केला आपण. फोटोला आपण कॅमेरावर फिल्टरमध्ये थोडं हे केलं होतं, तुम्ही बघू शकता स्क्रीनला. थोडं बॅकग्राऊंड चेंज झालं असेल, पण मी हेच यूज केलं होतं बघा तुम्ही. अजून एक मी तेच बोललो, काहीतरी राहिलं आहे. आपण काय केलं होतं, बॅकग्राऊंडच्या वरून ना एक न्यू लेअर घेऊन ब्रश मारला होता खाली रेड कलरचा असा, ह्यामधून या टाईपमध्ये त्याला ओव्हरले दिला होता वाटतं, या टाईपमध्ये. झालं का आता पूर्ण आपली डिझाईन आहे तशी झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. फक्त आपण जे बॅकग्राऊंड ब्लर केलं ना, हे जास्तच ब्लर केलं आपण. अगं हे वाले बॅकग्राऊंड जास्त ब्लर केलं आपण, पण काही विषय नाही. आपण परत घेऊया इथून. बॅकग्राऊंड कुठे गेला, असं इथंच खाली कुठेतरी इथे ते बॅकग्राऊंड असं टाकलं होतं आपण. आता तुम्हाला समजत असेल. तर याला नॉईज देऊ शकतो नंतर आपण. आपण आपल्या जे बॅकग्राऊंड आपण जास्त ब्लर केलं तर त्याला पण आपण इथून नॉईज देऊ शकतो बघा. नॉईजमध्ये जाऊन ॲड नॉईज केलं ना, आता देऊ शकतो. झालं का. गरज पण नाही आपल्याला परत बॅकग्राऊंड घ्यायची आहे. पूर्ण नॉईज दिलेला आपण, किंवा हा बॅकग्राऊंड घेतला तरी होणार आहे, पण आपल्याला जास्त नको इथे. मग आपण नॉईज देऊन काम चालू. आपण घेतलेलं बॅकग्राऊंड डिलीट करू. आपलं जे होतं त्याच्यावरच काम चालू. आपण घेतलं तर तुमचा फोटो अजून भारी असं ना, तुमची डिझाईन अजून भारी होणार आहे. मी पहिलं सांगतो. तर आपण रेक्टँगल टूलमध्ये जाऊन ना, इथं असं शेप हे करून घेणार नाही का, रेड कलरचं. इथून जे बॉर्डर होती ना, ती आपण हे केलेली आहे, म्हणजे घेतली नाही आपण ती, नाही का. तर कट करतो मी, फक्त हे घेतो आणि याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आपल्याला. तर असे हे मी 2 घेतो कॉपी करून. तुम्हाला मी सांगितले अल्ट दाबून तुम्ही कॉपी घेऊ शकता. तर आता ह्याच्यावर आपल्याला बायको टाईप करायचे, परत इफेक्ट द्यायचा आहे. तर मी तर बायको जे नाव आहे ते कन्वर्ट केलं होतं, तर ते कॉपी करतो परत आणि त्या टेक्स्टला येऊन टाकतो. तर आता इथं मला ना दुसरा फॉन्ट घ्यायचा आहे चांगला, श्रीदेवमधलं. मी काही इन्फिनिटी वापरला नाही, मी तुमच्यासमोर दाखवलं मी तुम्हाला. तर मी आता चांगला फॉन्ट घेणार आहे श्रीदेवमधला. तर हे पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो तुम्हाला सर्व फॉन्ट. तर मी श्रीदेव का वापरतो आहे, कारण खूप जण म्हणतात दादा फॉन्ट नाहीत. तर श्रीदेव फॉन्टने मी खूप भारी होतं. मी पण अगोदर श्रीदेवच वापरत होतो, हे नंतर घेतलेलं फॉन्ट आहे. हा पण फॉन्ट चांगला वाटतो. तो व्हाईट कलर घेऊ पूर्ण. हा पण फॉन्ट भारी, हा घेऊया आपण. आता आपण जो टेक्स्टला इफेक्ट दिला होता, हे इफेक्ट कसा दिलेलो मी सांगतो. पहिले कॉपी करून तुम्हाला सांगतो मी काय इफेक्ट दिला होता. हे कट करतो आता मी इथून. तर इथे येऊन मी याला पेस्ट करतो इफेक्ट. तर तुम्हाला मी दाखवतो डबल क्लिक करून. तर इथं तुम्ही बेवेलमध्ये बघू शकता मी काय काय साईज घेतलेली आहे. ही साईज तुम्ही सेम टाका, किंवा मी PSD देईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर बघू शकता मी ते स्मूथ घेतलेलं आहे. तर एवढी सेटिंग आहे. इनर शॅडोमध्ये पण बघा एवढी सेटिंग आहे. ही ड्रॉप शॅडोमध्ये पण थोडं केलेलं आहे मी, कारण मी तुम्हाला परत दाखवू शकतो. पण थोडं जर सेटिंग मी झाली ना, डिझाईन वेगळी होईल. परत तुम्ही म्हणशाल डिझाईन वेगळी झाली थोडी. आणि आता हे इफेक्ट कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. तर काय करायचं, न्यू लेअर घ्यायची, अल्ट दाबून ना मास्क करायचे, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं राईट क्लिक करून इथं क्लिपिंग मास्क पण करू शकता. असं डायरेक्ट अल्ट दाबून खाली हे करा बघा. असं अल्ट दाबलं आणि इथं तुम्ही बरोबर हे रेषेला आले ना, असं बघा ऑटोमॅटिक असं येणार. अल्ट दाबून ठेवायचं, सोडलं की नाही येणार. अल्ट दाबायचं आणि असं क्लिक करायचं, झालं मास्क. तर इथं येऊन आता येल्लो कलर घ्यायचा आपल्याला, या टाईपमध्ये, आणि ब्रश असं मारायचं थोडं असं.
जास्त झाला तर बॅक घ्या, अंडू करा कंट्रोल झेडने, झूम करून घ्या, साईज कमी करा ब्रशची, असा मारा इथून ते जिथं जिथं पाहिजे तुम्हाला तिथं ती जागा असा. तुम्हाला वाटलं फॉन्ट हे वाटते तर फॉन्ट दुसरा घ्या, खूप फॉन्ट आहेत आपल्याकडे, श्रीदेवचाच वापरायचा आहे पण आपल्याला आज. व्हिडिओ बनवायच्या अगोदरच ठरवलं होतं श्रीदेवच वापरायचा. हा घेऊया, जाऊया. किती नंबरचा फॉन्ट आहे? तर 45-72 नंबरचा फॉन्ट आहे. साईज वाढून घेऊ फॉन्टची आणि शिफ्ट दाबून ह्याला सिलेक्ट करून घ्यायचं. इथं शिफ्ट दाबायचं, दोन्ही सिलेक्ट करून घ्यायचं, साईज वाढून घ्यायची. आपला कलरमध्ये थोडा फरक झाला इथे, आपण जो कलर घेतला ना हवाला झाला. तुम्ही हे दोन सिलेक्ट करून ना मर्ज करून ह्याला ना ओव्हरली देऊन ह्याला तुम्ही फिल्टरमध्ये जाऊन ना मोशन ब्लरचा इफेक्ट पण देऊ शकता, ते पण भारी वाटणार आहे. बॅग घेतो, सिंगल देऊ आपण ब्लरचा इफेक्ट त्याला, मोशन ब्लर. झालं, आता पटपट करून घेऊ आपण सर्व. तर आता आपलं काय राहिलंय, बायका तुला लग्नाचं हे आपण आहे तसं घेऊया. तुम्हाला तर माहितीच आहे कसं करतो आपण हे. तर आपण हे पण इथं टाईप केलेलं असं ह्या टाईप बघा, इथून असं टाईप करून टाकलेलं आहे. हे पण आता कॉपी करून घेऊ. लॉक करून घेतो. वर जाऊन न्यू तर आपल्याला इथनंच घ्यावं लागेल. लॉक करून घेतो मी सगळं. थोडं साईज वाढवते ती. आपण नीट लावूया सगळं. थांब जरा, सर्व टाईप करून टाकू पहिलं आपण. तर बघा डिझाईनमध्ये कशी झाली डिझाईन आपली. बघूया आपण हे डिझाईनमध्ये थोडा फरक झालेला आहे, फॉन्टचा झालेला आहे. हा पण फॉन्ट चांगला आहे आपला, असं काही नाही. आपण जे बायको हे केले ना तिचं हे वाढूया आपण, ऑपिसिटी पूर्ण वाढून पण आपण याला ब्लरचा इफेक्ट देऊ शकतो. मर्ज करून घेऊया आपण.
मी अगोदर मर्ज करून घेतलं त्याला, डिलीट ग्रुप करतो, मर्ज करून ओव्हरले देऊन मास्क करून ब्लर करूया आपल्याला, जास्त नाही थोडं बघा असं. आपली डिझाईन बघा सेम तशी झालेली आहे. तुम्ही अजून वाटलं तर इथं न्यू लेअर घेऊन ओव्हरले इफेक्ट देऊन नाही का येलो कलरचं असं ब्रश मारू शकता बॅकग्राऊंडला. या टाईपमध्ये थोडा जास्त वाटत असेल तर कमी घ्या साईज, म्हणजे लाईटमध्ये घ्या आणि साईज कमी करून असं मारून ऑपेसिटी कमी करू शकता. या टाईपमध्ये असं. तर आपली डिझाईन झालेली आहे. आपला ह्याचाच विषय झालाय थोडा मग ही पट्टीचा. बाकी डिझाईन मी सेम बनवले तुमच्या समोर सगळं. हे आपण अजून मोठं करू शकतो. तर सगळं मी असंच केलं होतं, असंच बनवायचं होतं म्हणून. तर खरं गोष्ट कसं माहिती आहे, एकदा डिझाईन बनवली ना परत सेम तशी होत नाही परफेक्ट. तरी मी तुम्हाला दाखवले करून. आणि मेन आपलं तर हेच आहे, आपण बॅकग्राऊंड कुठून घेतो, परत PNG कुठून घेतो. तर पिंटरेस्टवर खूप सारे बॅकग्राऊंड भेटतील तुम्हाला. परत PNG विंगमध्ये PNG भेटतील. परत तिथं नाही भेटलं तर आपले क्लीन PNGवर पण भेटतील. तर या 3 वेबसाईट मी जास्त वापरतो. आणि कधी जर मला समजा आता गणेश चतुर्थी वगैरे आले, मला गणपती बाप्पाचा फोटो जर PNG नाही भेटला तर मी सरळ पिंटरेस्टवर येतो, सर्च करतो आणि तिथं मला खूप भारी भारी असे गणपती बाप्पाचे इमेज भेटतात. मग ते मी पेन टूलने कटआउट करतो. तर पेन टूलने खूप भारी असं कटआउट होतं. तर त्यावर पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आणू लवकरच. तर आजची डिझाईन ही आपण बनवली. तर मी त्याला बोललो पण होतं, दादा आपण जे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे हे रेडीमेड बॅकग्राऊंड आहे, फक्त ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता अजून डिझाईन करून नाही का. तर आपण ह्याच्यामुळं थोडं नाही का डार्कनेस आली, आपण ह्याच्या ऑपोजिट अजून हे केले तर अजून डिझाईन भारी होणार का. तुम्ही बघू शकता आता इथली डिझाईन ह्या डिझाईनमध्ये लगेच. कारण मी इथं पण नाही का, तुम्ही बघा किती घेतलं त्याला, 29 घेतले आणि इथं किती जास्त घेतले. कारण आपण ना हे जे ब्लर जास्त केलं आपण, तर काय नाही आपण केलं आहे आपण डिझाईन तुमच्या समोर पूर्ण केलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आलेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर अजून आपले खूप व्हिडिओ टाकलेले आहेत आपण, तर तुम्ही बघितले असतील. तर मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आपल्या राहुल शिंगाडे GFX वर खूप व्हिडिओ टाकलेले आहेत मी. इथं फोटोशॉप PhD बंडल दिलेलं आहे, आजच दिला आहे बघा. 411 यूज गेलेत. परत रामनवमीचा बॅनर रीलचा पण केला होता. परत फिल्मोरामध्ये पत्रिका कशी बनवायची हे पण स्टेप बाय स्टेप सांगितले. हा पण पूर्ण 24 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. परत लग्नपत्रिका डिझाईन कशी करायची हा पण टाकलेला आहे 13 दिवसापूर्वी. परत असे खूप आपण बनवलं का. इथं वेडिंग पोस्टर बनवलेला आहे आपण, जे आपण कारला बसला लावतो तो. परत PLP फाईलवर पण आपण लग्नपत्रिका बनवून PLP फाईल प्रोव्हाइड केली होती. परत डिझाईनसाठी लागणारे सर्व PNG मटेरियल एका PhDमध्ये दिलेले आहेत. परत बॅकग्राऊंड कसं बनायचं सिनेमॅटिकमध्ये ते पण बनवलेले आहे. आणि श्रीदेव फॉन्ट कसं वापरायचं हे मेन व्हिडिओ आहे, हा बघा तुम्ही जर तुम्हाला येत नसेल तर. असे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. खालचे व्हिडिओ सोडले ना तुम्ही तर ते पण चांगले आहेत, पण इथनं वरचे व्हिडिओ सर्व मी डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला, कारण हे सर्व मोठे मोठे व्हिडिओ आहेत. तर आपण दुसऱ्यांसारखं असं म्हणजे ड्राईंग ड्रॉप करून नाही टाकत. समजा डिझाईन बनवली तेच उचलून इकडं टाकायचं मटेरियल द्यायचं तसं नाही. आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. खालच्या व्हिडिओमध्ये मी तसंच सांगितलं. 4.5 म्हणजे 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे समजा हा. तर ह्यामध्ये मी उचलून टाकलं आहे, बॅकग्राऊंड रेडी आहे, सगळं रेडी आहे, फक्त उचलाउचलीची काम केलेली आहे. तर खालचे व्हिडिओ मी तसेच बनवलेले आहेत. हा व्हिडिओ फक्त मी पूर्ण डिटेलमध्ये बनवला होता.
आणि काय काय व्हिडिओ आहे मी ते पूर्ण डिटेलमध्ये बनवलेत आणि हे जे वरचे व्हिडिओ आहेत तर हे पूर्ण मी डिटेलमध्ये बनवलेले आहेत, म्हणजे पूर्ण सांगून. तर हा व्हिडिओ फक्त मी वन वॉइसमध्ये नाही केला, बाकी सर्व व्हिडिओमध्ये मी बोलून स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपलं ब्लॉगचं चॅनल खोललेलं आहे तर त्याला बी तुम्ही सपोर्ट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.